देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज आपण पाहू शकता मुर्टी या गावामध्ये या चिरिकन वस्तीच्या ठिकाणी जिरायत बाग म्हणून ओळखला जाणारा हा मोरगावच्या पट्ट्यातील बाग हा जिरायत बागाचा टप्पा हा माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली की हा जिरायत बागाचा टप्पा कसा पुसला जाईल, याचं नेतृत्व कसं केलं जाईल, याचं नियोजन कसं केलं जाईल, हे रोहिणीताई डोले यांच्या मार्गदर्शनाखाली इथे नियोजन झालेलं आहे। कशा प्रकारे या ठिकाणी पाणी आल्यामुळे या शेतकऱ्यांचा आनंद कसा आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे, आपण येथील ग्रामस्थांकडून घेणार आहोत, थोडक्यात माहिती घेणार आहोत। काय सांगाल या ठिकाणी कसं नियोजन आहे आणि कसा आनंद आहे, हा पाणी आलंय कसं नियोजन या ठिकाणी चालू आहे? मुळात पहिल्यांदा मुर्टी व जिरायत बाग ह्या जिरायत बागाचा बागायत बाग करण्याचा जो संकल्प मान्य अजितदादांनी केला होता, त्या संदर्भात निराकार योजनेकरता 1000 कोटी रुपयाची तरतूद देखील केलेली आहे। तसंच आता नुकतेच जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी मागणी केली होती की आमच्या ह्या मुर्टी व परिसरासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी मिळावं। तर त्या मागणी आम्ही मान्य सौ रोहिणीताई संदीप कदम डोले जिल्हा परिषद सदस्य वडगाव मोरगाव गट यांना आम्ही विनंती केली होती। त्यांनी निवडणूक झाल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेऊन आमच्या मुर्टी, मोरगाव, मोरावाडीचा काही भाग, पळशीचा काही भाग अशी इतर गावांना सुद्धा चांगल्या प्रकारे उन्हाळ्यात सुद्धा पाणी सोडले। हे आता पाणी सोडल्यामुळं आता आमच्या गावातील ऊस पिकं आहेत किंवा मकाची पिकं आहेत किंवा काही इतर कडवळाची पिकं आहेत, ह्या पिकांना दिलासा मिळाला आहे। आता ही पिकं सगळी होरपळून करपून चालली होती, परंतु ह्या पाण्यामुळं आमच्या मुर्टीकरांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे आणि त्यांनी ते सगळं नियोजन स्वखर्चातनं केलेलं आहे। स्वखर्चातनं पैसे भरून त्यांनी या सर्व गावांना पाणी सोडले। त्यांनी खूप छान असं चांगलं काम केले आणि शेतकरी सर्वजण त्या कामासाठी समाधानी आनंदी आहेत। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। कशा प्रकारे तुमच्या जिरायत बागामध्ये पाणी आलंय, यामुळे कसा आनंद आहे, शेतकरी हा कसा आनंदी आहे, तुम्ही काय सांगाल? खरं तर हा शापित असल्यासारखा दुष्काळी पट्टा होता, बारामतीचा पश्चिम पट्टा, परंतु आदरणीय पवार फॅमिली म्हणून किंवा दादांच्या प्रयत्नातून आणि आत्ता आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासुद्धा मार्गदर्शनाने आधाराखाली आज आम्हाला परत चांगले दिवस येऊ पाहतात। आम्ही मध्ये फार दुःखी होतो की आमचं कसं होणार, परंतु नक्कीच ती झीज किंवा ती भर आज ताईंच्या माध्यमातून होते आणि या पुढच्या काळामध्ये आम्हाला तो एक आधार मिळाल्यामुळे परत आम्हाला उभारी आलेली आहे आणि जिरायती भागामध्ये बागायती पिकं करण्याचं धाडस करण्याचं आमचं खरंच उमेद गेली होती। परंतु आता जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित रोहिणीताई डोले कदम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्यांच्या स्वइच्छेनं आणि स्वप्रयत्नातून आम्हाला पाण्याचा एक फार मोठा आधार दिला आणि हे उन्हाळ्यातलं 1-2 आवर्तन आमची जर मिळाली, ही एक मिळाली आणि अजून एक असेल की आमचं नक्कीच पावसाळ्यापर्यंत दिवस निघतील आणि त्याच्यामुळं आमचं शेतीवरचं जीवन आहे। जनावरं असतील, इथं उपजीविका खेड्यात करायचं म्हणजे इतकं सोपं काम नाही, कारण पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि ही साधन पाण्याचं महत्त्वाचं आम्हाला दादांच्या नेतृत्वाखाली आणि आतासुद्धा त्यांच्या सर्व टीमच्या आधाराखाली होतंय आणि यापुढेही आम्ही त्यांचेच आहोत आणि ते आमचे आहेत। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आम्ही कधी त्यांना द्यायला कमी पडणार आणि त्याचा परतफेड आम्हाला ते इतर सर्व विकास कामाच्या आणि पाण्याच्या किंवा इतर सगळ्या गोष्टीतून आम्हाला करतायत आणि त्यामुळे आमच्या या जिरायती बागाची भरभराट होते, हरित क्रांती होते किंवा या ठिकाणी जगण्यासाठी आम्हाला साधनं उपलब्ध होत आहेत। त्यामुळे त्यांना द्यावं तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि यापुढं आम्ही प्रयत्न करू आणि मागत राहू, देत राहू, त्याची परतफेड आम्हाला मिळत राहील, ही एक सदिच्छा आम्ही व्यक्त करतो। अजून कोण बोल? ठिकाणी जिरायत बागामध्ये पाणी आलेलं आहे आणि पाणी आल्यामुळे तुमचा कसा आनंद आहे आणि काय सांगाल तुम्ही सरपंच? उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच रोहिणीताई संदीप कदम ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुर्टी या जिरायत पट्ट्यात पाणी आले आहे। त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक एक भागाचा टप्पा होता तो या पाण्यामुळे पुसला गेला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे।